पिकाचा पांढऱ्या मुळाचा योग्य पद्धतीने विकास करायचा असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला जीवामृत सांगतो की जीवामृत आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो आणि जीवामृत आपण कशा पद्धतीने आपल्या शेतीमध्ये वापरू शकतो. कारण आजकाल बरेचसे शेतकरी खतांच्या खर्चामुळे परेशान झालेले आहेत. त्यांना खतांचा अतिरिक्त जो खर्च होत आहे ना, त्याच्यामुळे त्यांना उत्पादनही होत नाही आणि त्यांचा जी काही जमीन आहे ते सुद्धा खराब होत चालली आहे आणि त्यांचे जे काही आर्थिक गणित आहे ते सुद्धा भिसकळत चाललं आहे. तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जबरदस्त जीवामृत सांगतो की ते कशा पद्धतीने तयार करायचं, त्याला किती दिवस आपण ठेवायचं, त्याला कशा पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये वापरायचं नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगतो. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर व्हिजिट करताल ना, तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, जीवामृत बरेचसे शेतकरी जीवामृतचा वापर करत असतात, पण जीवामृत कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे, किती दिवस ठेवलं गेलं पाहिजे, या प्रॅक्टिसेस शेतकऱ्यांना माहीत असेल किंवा नसेल माहीत ना, तर आजच्या या व्हिडिओमधून त्यांना सगळं क्लिअर होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा नक्कीच करा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की जीवामृत नक्की आहे काय आणि त्याचा आपल्या पिकामध्ये काय फायदा होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवामृत हे एक नैसर्गिक खत म्हणता येईल आपल्याला, जे आपल्या जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीचे जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत ते वाढवण्यासाठी, त्याचबरोबर पिकाच्या पांढऱ्या मुळ्याचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी, पिकाची शाखीय वाढ चांगल्या होण्यासाठी मदत करत असते. आणि याचे आपल्या पिकाला तर फायदे आहेच आहे, आपल्या मातीला पण फायदे आहे आणि आपले जे काही आर्थिक गणित आहे ते सुद्धा कमी होत असते. म्हणून जीवामृत नक्कीच तुम्ही वापरलं गेलं पाहिजे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरत असाल किंवा जे काही तुम्ही सीझनमध्ये वापरत असाल ना, काहीच अडचण नाही, पण तुम्ही जीवामृत घरच्या घरी कमी खर्चामध्ये तयार करू शकता. तर अशा पद्धतीचे आपल्याला फायदे सुद्धा पाहायला मिळतात. आणि आता आपण जाणून घेणार की जीवामृत करण्यासाठी काय साहित्य लागते, कारण साहित्य तितकेच महत्त्वाचं आहे. जर आपण 1-2 साहित्य कमी जास्त करतो म्हटलं तर तसं होणार नाही. प्रॉपर आपला डोस गेला पाहिजे. जे साहित्य लागते ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं घ्यायचे आहे, त्याच्या क्वांटिटीमध्ये. तर चांगल्याने नीट ऐकून घ्या. त्यामुळे सगळ्यात आधी लागणाऱ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला गावरान गाईचं म्हणजे देशी गाईचं 10 किलो शेण लागणार आहे. आणि ते शेण चांगल्या पद्धतीनं साफसूफ असलं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काडी कचरा नको आहे. काडी कचरा जर असेल तर ते काढून घेतलं गेलं पाहिजे. तर 10 किलो गावरान गाईचं ताजं शेण आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ताजं जे काही आपलं गावरान गाईचंच आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे 10 लिटर. 10 किलो आपलं शेण झालं, 10 लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं जे काही काळं गूळ येते, काळं गूळ घ्यायचं आहे आपल्याला 2 किलो. त्यानंतर आपल्याला 2 किलो घ्यायचं आहे बेसन. आणि यामध्ये आपल्याला वडाच्या झाडाच्या खालची माती घ्यायची आहे किंवा तुमच्या शेतातली चांगली पद्धतीची माती आपल्याला साहित्य म्हणून घ्यायचं आहे. आणि सोबतल्या सोबत आपल्याला 200 लिटरचा ड्राम आणि पाणी घ्यायचं आहे. एवढंच साहित्य आपल्याला जीवामृत तयार करण्यासाठी लागत असते. तर हे साहित्य तुम्ही नक्कीच प्रॉपर ताजं आणि चांगल्या पद्धतीचं घेणं महत्त्वाचं ठरतं. आणि जे काही क्वांटिटी मी सांगितली आहे त्या क्वांटिटीमध्ये नक्कीच तुम्ही घेतलं गेलं पाहिजे. आता यामध्ये की जीवामृत तयार कसं करायचं, तर सगळ्यात आधी शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे ना, जे काही 200 लिटरचं ड्राम आहे त्यामध्ये आपलं जे काही 200 लिटर 190 लिटर पाणी वगैरे तुम्ही भरून घ्यायचं. आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्यात आधी शेण चांगल्या पद्धतीनं कालून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काडी कचरा वगैरे नको आहे. ते शेण आपण सगळ्यात आधी टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण 10 लिटर जे काही आपलं गोमूत्र आहे ते टाकायचं. त्यानंतर बेसन टाकायचं. त्यानंतर गूळ चांगल्या पद्धतीनं बारीक करून टाकायचं, तसाच गूळ त्यामध्ये टाकू नका. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे काही माती आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि असं जे काही सावलीचं जर ठिकाण असेल तुमच्या शेतामध्ये, असं झाड वगैरे असेल, तसं सावलीच्या ठिकाणावर त्याला झाकून आपल्याला तिथे ठेवायचं आहे. पण एक आपल्याला काळजी करायची आहे की दररोज 6 ते 7 दिवस, 6 म्हणजे 1 आठवडा पकडून चाला, 6 ते 7 दिवस त्याला चांगल्या पद्धतीनं काढून काडीच्या साहाय्याने एकाच दिशेनं, म्हणजे जर तुम्ही असे फिरवत असाल तर असे चांगल्या पद्धतीने त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला दिवसातून 2दा करायची आहे, एक सकाळी एक सायंकाळी. आणि हे आपल्याला 7 दिवसपर्यंत करायचं आहे. एवढं केलं ना शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला नक्कीच 7 ते 8 दिवसानंतर चांगल्या पद्धतीने तिथे जीवाणू, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जे काही आहेत ते सगळे मल्टिप्लाय होत असतात. आणि चांगल्या पद्धतीचं आपलं जीवामृत हे शेतीला वापरण्यासाठी तयार होत असते. तर आता हे तयार झालं, पण याला वापरायचं कसं, हा एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्नच आहे. तर जर तुमच्याकडे पाण्याने तुम्ही जर एखाद्या पिकाला पाणी देत असाल ना, तर 200 लिटरचं जे काही आहे ते 1 एकरसाठी तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून देणार असाल ना, तर तुम्ही जवळजवळ एक जो पंप आहे त्यामध्ये 1 लिटर टाकू शकता आणि फवारणी नक्कीच तिकडे करू शकता. याचे काहीही साईड इफेक्ट आपल्या पिकाला होत नाही. ड्रिपनं पण तुम्ही त्याच पद्धतीने 1 एकरच्या मागं 200 लिटर द्या, काहीच अडचण नाही. तुम्ही जेवढं जास्त द्याल तेवढं चांगलं आहे. याचा काही पिकाला साईड इफेक्ट होत नाही आणि हे तुम्हाला कमी खर्चामध्ये बनत असते. म्हणून नक्कीच तुम्ही आपल्या शेतीमध्ये जर माती सुपीक करायची असेल ना, तर जीवामृतचा वापर तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे. आणि अशाच प्रॅक्टिसेस तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा तुम्हाला चांगलं उत्पादन समोर 1 वर्षानं नाही, पण 2ऱ्या-3ऱ्या वर्षी झालेलं पाहायला नक्कीच मिळणार. म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो आजपासून सुरुवात करा. आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला पिकाची शाखीय वाढ चांगल्या पद्धतीनं करायची असेल ना, तर नक्कीच तुम्ही जीवामृतचा वापर तिकडे करा आणि नक्कीच आपलं आर्थिक गणित सुधारा.
आणि अशाच माहितीसाठी फॉलो करून घ्या. धन्यवाद.